हॅलो गाईज, तर मी आहे मयुरी आणि मी करते 60 डेज इंटरमिटंट फास्टिंग. तर माझ्या दिवसाची सुरुवात 5च्या दरम्यान होते आणि मी त्यानंतर डायरेक्ट वॉशरूमला वगैरे जाऊन येते आणि वजन चेक करते. तर हे आहे माझं आजचं वेट. दिवसाची सुरुवात केली आहे मी ॲपल सायडर व्हिनेगर थोड्याशा गरम पाण्यातून. अंघोळ वगैरे उरकते, सगळं काही देवपूजा वगैरे करते आणि त्यानंतर मी एक्सरसाइज करायला घेते. 88 ते 77पर्यंतचा प्रवास तसा सोपा नव्हता आणि तितका कठीणसुद्धा नव्हता. प्रत्येक दिवशी थोडी थोडी मेहनत घेतली आहे आणि आज बघा मी स्वतःलाच प्राऊड फील करते आहे. कारण हा टी शर्ट मी जेव्हा 1-2 महिन्यापूर्वी कधीतरी घेतला होता तेव्हा मला पोटाला तो अजिबात बसत नव्हता, टाईट होत होता आणि आज तो मला झाला आहे. फक्त पेशन्स आणि कन्सिस्टन्सी, बस बघ बाकी सगळं काही शक्य आहे गाईज. चला तर मग एक्सरसाइज झाली, मी माझी ब्लॅक कॉफी घेतली आणि त्यानंतर मग आता किचनमध्ये सगळं काही करते. तर ॲक्च्युली मी एक रेसिपी म्हणजे एक डिश दाखवली होती की जी ज्वारीच्या भाकरीमध्ये मी पनीरचा पराठा बनवते, ती मी ॲक्च्युली बनवली आहे आणि आज मी ॲक्च्युली शूट करायला गेली आणि ती फसली आहे म्हणजे थोडी फाटली आहे, तुटली आहे. पण मी खाऊ शकते ही अशीच, कारण जे आहे ते आहे त्याच्यामध्ये. पण मी नेक्स्ट टाईम नक्की, मला रिक्वेस्ट आल्या होत्या भरपूर की ह्याची रेसिपी दाखवा, पण मी नक्की ही नेक्स्ट टाईम तुम्हाला अगदी परफेक्ट कशाप्रकारे करायची ती दाखवीन. पण यावेळेला थोडं जाऊ द्या. ऑफिसला निघण्यापूर्वी मी हे सॉल्टेड लाईम वॉटर रोजच्याप्रमाणे पिते 1 ग्लास आणि मग ऑफिसला निघते. साधारण 2पर्यंत मी लंच करते. ऑफिसला वरून घरी आली की पाणी पिते. हे दिवसभर पाणी प्यायचं आहे चांगलंच, 3.5 ते 4 लिटर जितकं जमतं आहे. आणि रात्री पुन्हा एकदा झोपण्यापूर्वी हे सॉल्टेड लाईम वॉटर. भेटूया उद्या, बाय.